भारतीय संस्कृतीत हस्तलेखनाची परंपरा खूप प्राचीन आहे। आज टॅब, कम्प्युटर ते अगदी व्हॉइस टायपिंग आले आहे। या साधनांमुळे हस्तलेखन मागे पडते की काय अशी परिस्थिती शाळा महाविद्यालयातून निर्माण झाली आहे। अशावेळी हस्तलेखनाची प्राचीन परंपरा जोपासावी, ती जोपासताना नवोदित लेखकांना व्यासपीठ मिळावे या हेतूने रत्नागिरीतील जनसेवा ग्रंथालयातर्फे गेली 25 वर्षे शब्दांकुर हे हस्तलिखित काढण्यात येत आहे। दीपोत्सवाच्या निमित्ताने काढण्यात येणाऱ्या या हस्तलिखिताचे प्रकाशन करण्यात आले। जनसेवा ग्रंथालयात झालेल्या कार्यक्रमात गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉक्टर किशोर सुकटणकर यांच्या हस्ते शब्दांकुरचे प्रकाशन झाले। आजपर्यंत 25 हस्तलिखिते जनसेवाने दीपोत्सवानिमित्त काढली। जनसेवा हा एक वटवृक्ष आहे असे कल्पून त्यावर वाचकांच्या प्रतिभेची शब्दाक्षरे उमलली आहे असे दर्शविणारे सुरेख मुखपृष्ठ यंदाच्या शब्दांकुरसाठी सौ छाया माईन पाले यांनी साकारले आहे। तर आविष्कारच्या शाळेतील विशेष मुलांनी या वर्षीच्या शब्दांकुरमध्ये रंगचित्रे काढली आहेत। डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।